हॅलो, वेलकम टू रॉनी मायकल यूट्यूब चॅनल. नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. आणि उशिराने व्हिडिओज बनवतोय कारण बिझी होतो, स्टार्टअपमध्येच बिझी होतो, कामातच बिझी होतो. सो पहिलं जे व्हिडिओज मी जे बनवलं, सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढं प्रेम दिलात, एवढं सपोर्ट केला. कारण जे मी फर्स्ट व्हिडिओ काढलं तर मला विश्वास नव्हता की म्हणजे तुम्ही सगळेजण पॉझिटिव्हली घेतील आणि एवढं सपोर्ट करतील. कारण कमेंट्स आहेत, पर्सनली व्हॉट्सअपवरती मला मेसेज आलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मला त्या व्हिडिओज नंतर एवढे पॉझिटिव्ह फीडबॅक्स आलेत, फीडबॅक्स बघायला मिळालेत की अनेक जण मी ज्या एक्सपिरियन्स शेअर केलं त्याला ते फॉलो करतायत. काहींनी तर स्टार्टअप केला आहे, स्वतःचा बिझनेस. एक म्हणजे घाबरत होते पहिलं की बाबा करू की नको, पण आता ते स्वतःचं स्टार्टअप करतायत. आणि काहींनी तर त्या व्हिडिओ नंतर मला रेझ्युम्स पाठवलेत, बायोडेटा पाठवलेत. तर त्यांना मी रिप्लाय दिला नाहीये. सध्या तर पोझिशन्स ओपन नाही आहेत, कोणत्याही वेकेन्सी नाही आहेत. कारण मी आता माझ्या फॉर्मॅलिटीमध्ये आहे, स्टार्टअपच्या फॉर्मॅलिटीमध्ये बिझी आहे. एकदा जेव्हा सगळं नीट होईल तेव्हा मी पोझिशन जेव्हा ओपन करेल तेव्हा मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेन. सो आणि तुम्हालाही धन्यवाद. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ बघून किंवा मोटिवेट होऊन एक नवीन पाऊल उचलला आहे तर त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. ज्यांनी आता टार्गेट ठेवला आहे की 2026 मध्ये काही ना काहीतरी करायचं आहे, त्यांना पण मी हे सांगणार आहे. एक खास करून त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. 2025 मध्ये जे काय झालं ते विसरू नका, पण एक टार्गेट ठेवा. कारण ज्यांनी ज्यांनी तुम्हाला जे तिरस्कार केलेत किंवा त्यांना असं वाटलं की हा काहीच करू शकत नाही किंवा ही काहीच करू शकत नाही, फालतू आहे, उगीच जन्माला आली आहे, बरबाद करायला आली आहे, म्हणजे जे काय तुम्हाला 2025 मध्ये टोमणे, शिवी, तिरस्कार, मजाक, ज्या ज्या गोष्टी तुमच्यासोबत तुम्हाला जे काय बघायला मिळालं आहे नेगेटिव्ह, सो मी तुम्हाला हे सांगणार आहे की 2026 हे असं टार्गेट ठेवा की ते 25 मध्ये ज्यांनी ज्यांनी जे काय बोललेत ना त्यांना परत उत्तर देण्याचं हे जे वर्ष आहे ते 2026 आहे. म्हणजेच 2026 मध्ये काय ना काहीतरी करायचं आहे, स्वतःचं स्टार्टअप करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, नवीन कोर्स असेल, शिक्षण असेल, जे काही असेल, स्वतःला एक टार्गेट द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही 100% सक्सेस होणार हे आज एक स्ट्रॅटेजी तुम्ही सेट करा. सगळ्यात पहिली गोष्ट हे बघा, माझं तर एक असं इगो आहे किंवा ॲटिट्यूड आहे. आपल्याला जे कोणी काय बोलत असतील किंवा नावं ठेवत असतील किंवा कमी आखत असेल, एकच काम करायचं, गपचूप तोंड बंद करून आपण आपलं काम करायचं, आपल्या कामावरती फोकस ठेवायचं. कारण आपलं मेन टार्गेट काय आहे? स्वतःचं करिअर. आणि ज्या ज्या लोकांनी जे आपल्याला नेगेटिव्हमध्ये घेतलं, अशा लोकांच्या घरी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला तिरस्कार केलेत, नावं ठेवलेत, त्यांच्या घरी 2-2, 3-3 किलोचे मिठाईचे बॉक्स गेले पाहिजेत. स्पेशली एक टार्गेट सेट करा. वाह करणारे कमी असले तरी चालेल, तिरस्कार करणारे भरपूर पाहिजेत आपल्याला. अशा लोकांच्या घरी वेगळं म्हणजे स्पेशली बॉक्स पॅक करून 2-2, 3-3 किलो मिठाईचे यांच्या घरी ते पोचलं पाहिजे. हे एक टार्गेट तुम्ही, हे एक इगो असं असलं पाहिजे. जेब में गांधी हो या ना हो, मन में आंधी होनी चाहिए. समजलं? जेब में गांधी हो या ना हो, मन में आंधी होनी चाहिए. करणार तर करणार, काही होऊ दे, 100% करणार. तर काही गोष्टी मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे ते तुम्ही नीट ऐका. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरती तुम्हाला बोलत आहे, जे मी एक्सपिरियन्स केला आहे आतापर्यंत. मी ज्या 2-3 वर्ष जे मी स्टार्टअप्स केले आहेत, स्ट्रगल केलं आहे, त्याच्या आधी ज्या गोष्टी माझ्यासोबत जे मी एक्सपिरियन्स केला आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि करतच राहणार. म्हणजे कसं, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो, हे बघा, ज्या व्यक्तींनी स्ट्रगल केला आहे आणि जेव्हा ती एखाद्या स्टेजवरती किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचते ना, तेव्हा ती व्यक्ती या सगळ्या गोष्टी शेअर करत नाही. खूप कमी गोष्ट शेअर करतात, डीपली जाऊन शेअर करत नाही. कारण त्यांना त्यावेळेला असं वाटतं ते झालं तर झालं, काय बोलायचं. मेन म्हणजे ह्याच्यातूनच आपण सगळं शिकत असतो. आपल्याला असं वाटतं हो यार, हे सेम गोष्ट त्यांच्यासोबत पण झालं आहे, मग ते करू शकतात तर आपण पण करू शकतो. हे फरक असतं. म्हणून मी तुम्हाला डीपली माझा एक्सपिरियन्स सांगत असतो. तर तुम्हाला मी काही गोष्ट सांगणार आहे.
ते माझ्या एक्सपिरियन्सवरती आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, जात-पातच्या ह्याच्यामध्ये पडू नका. ते आपलं काम नाही आहे. वेस्ट ऑफ टाईम. सेकंड, स्वतःला प्रूफ करण्यासाठी कुणाच्या मागे जाऊ नका किंवा असं समजू नका तो मला फालतू बोलतोय किंवा तो मला नावं ठेवलंय म्हणून मी प्रूफ करणार त्याला जाऊन की बाबा मी असं नाही आहे. ह्या भानगडीत राहू नका. ह्याच्यात आपला टाईम वेस्ट होतो. ठीक आहे. तिसरी गोष्ट, आपण ज्या गोष्टी करतोय आपण त्याच्यावरती फोकस राहिला पाहिजे. तुम्ही कितीही समोरच्यांना सांगणार, पटवून देणार की बाबा मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय, ती समोरची व्यक्ती समजणार नाहीये. म्हणून त्यांना समजावण्यात जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये राहा. कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे स्वतःच्या झोनमध्ये राहा. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय करतायत, मग पुढे चालत राहायचं. कोणाला एक्सप्लेनेशन देत बसायचं नाही. असं नाहीये की समजा जर आपण काहीतरी करतोय तर आपण कुणाचंच ऐकणार नाहीये. बरं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण ज्या गोष्टी करतोय त्याच्यामध्ये घमंड, इगो किंवा मीच हुशार आहे, मीच चांगलं करतोय, मी बरोबर जातोय किंवा मी तुमचं ऐकणार नाही, हे करू नका. दॅट इज नॉट द थिंग. अनेक जण असे आहेत जे तुम्हाला चांगलंही सजेशन्स देतील. अनेक जण असतील. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर उदाहरण मी तुम्हाला देतो. अनेक असे लोक आहेत जे एक्सपिरियन्स स्वतःच्या ह्याच्यामधून ते स्ट्रगल करून आले. आपण त्यांच्याकडून एक्सपिरियन्स घेऊ शकतो. हे बघा, जेव्हा तुम्ही सजेशन्स घेता ना तेव्हा तुम्ही ती व्यक्ती कोण आहे, काय आहे, त्या भानगडीत पडू नका. द ओनली थिंग इज एकच आहे, आपल्याला काय चांगलं भेटतंय, जे वाईट भेटतं ते काढून टाका, सोडून द्यायचं. ते घ्यायचं नाही. चांगलं आहे ते घ्यायचं. आता मी स्वतः एक उदाहरण तुम्हाला सांगतो. संयम, पेशन्स कसं ठेवायचं ते म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे सर, राज ठाकरे साहेब. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तुम्ही ते पॉलिटिकल आहे किंवा ते कोणत्या पार्टीमधून आहेत, पक्षामधून आहेत म्हणून मी ऐकणार नाही, हे सगळं करायचं नाहीये. आपल्याला काय शिकायला भेटतंय त्यांच्याकडून. असे अनेक आहेत जे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. त्यांचं मी एक उदाहरण तुम्हाला देतो. ते एवढे इलेक्शन्स हारलेत. बरं, ते मेहनत भरपूर केलं त्यांनी. प्रचार केलं, कॅन्डिडेट म्हणजे त्यांचे जे कॅन्डिडेट असतील ते उभे होते. सगळ्यांनी खूप मेहनत केलं. पण जेव्हा निकाल यायचं, रिझल्ट यायचं, त्यांची एकही सीट यायची नाही. ते जिंकून नाही यायचे. पण त्यांनी कधी आरडाओरडा केलं नाही. मी तर असं बघितलं नाहीये की तुझ्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे नाही. ते शांत. परत नेक्स्ट टाइम परत ते मेहनतीला लागायचे. परत त्यांचा मुद्दा घेऊन ते यायचे. एव्हरी टाइम पॉझिटिव्ह. तर मी त्यांना खचताना बघितलं नाही. मी त्यांना रडताना बघितलं नाही. मी त्यांना दुसऱ्यांवरती आरोप लावताना बघितलं नाही. तुझ्यामुळे. कारण सतत निराशा आणि त्याच्यातून आपण स्ट्रॉंगली उभं राहतो. मेन म्हणजे पेशन्स. किती काय वाईट आलं तरी आपण खंबीरपणे एकदम स्ट्रॉंगली उभं राहतो. हे सगळं म्हणजे आपल्याला शिकायला भेटतं. आपण त्यावेळेला आपलं माइंडसेट कसं ठेवायचं शांत. आपण पुढची प्लॅनिंग कशी करायची, पुढच्या स्ट्रॅटेजीवरती कसं काम करायचं. तर ह्या सगळ्या अनेक म्हणजे उदाहरण आहेत ते तुम्ही बघू शकता. आपल्या इथं कसं आहे, आपल्या इथं काही जण असे आहेत, तुम्ही जर का प्रोग्रेस करत असतील ना तर त्यांना ते खुपणार. पण कोणत्या पद्धतीने ते तुम्हाला सांगतील, हे बरोबर नाही, हे करू नको. अरे चांगलं जरी असेल तर सांगेल हे बरोबर नाही, कारण त्याला खुपतोय तुम्ही. ते हे नाही सांगणार की मला तू खुपतोय बाबा, नको असं नाही सांगणार. नको तुम्हाला म्हणजे प्रत्येक बाजूनी अडवण्याचं काम करतील. हे बरोबर नाहीये, ते बरोबर नाहीये, तू इकडे जा, तू तिकडे जा, तू हे कर, तू ते कर. म्हणजे हे मी नोटीस केलं आहे. तर डायरेक्टली तुमच्या तोंडावर नाही सांगणार, अरे हे बरोबर नव्हतं, अरे ते बरोबर नव्हतं. सो अशा लोकांना रिप्लाय द्यायचं नाही. पॉझिटिव्हली घ्यायचं. जरी तुमचा इगो हर्ट झालं तर एक काम करायचं, किंवा जरी तुम्हाला निराशा आली, तुम्ही फेलियर फेजमध्ये आहात, तर काय करायचं, एका साईडला जायचं, एका कोपऱ्यात जायचं, रडायचं. रडून झाल्यानंतर उठायचं, तोंड धुवायचं, परत त्याच जागेवरती येऊन बसायचं आणि विचार करायचा आता पुढची स्ट्रॅटेजी काय. आता पुढे कसं मी ह्याच गोष्टीला पुढे कसं नेऊ, ह्याच्यात बदल काय घडू. फक्त रडत बसायचं नाही. उठायचं, यायचं, तोंड धुवायचं, बसायचं आणि आपलं काम परत चालू करायचं. हे बारीक बारीक जे गोष्टी आहेत ते तुम्हाला कोणीच सांगणार नाहीये. यूट्यूबवरती अनेक मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत. पण बारीक बारीक जे मेन आपल्याला हवं आहे ना, जे आपण ज्या गोष्टीतून जात असतो ते कोणी सांगत नाही. ते कोणी पिन पॉईंट करून आपल्याला सांगत नाही. खरं तर फर्स्ट व्हिडिओ नंतर
अनेक जण मोटिवेट झालेत, काही जण स्टार्टअप करतायत, काही जण ते मी जे बोलतोय त्याला फॉलो करतायत. म्हणजे मला इतकं चांगलं वाटलं की माझ्या व्हिडिओनी कोणाला तरी फायदा होतोय, कोणाचं आयुष्य बनतोय. खरं तर मी हे विचारच केलं नव्हतं की असं म्हणजे माझ्या व्हिडिओनी एवढा प्रभाव पडेल. कारण मी एक स्मॉल स्टार्टअप केलं आहे किंवा माझं मी एक्सपिरियन्स शेअर करत आहे. पण त्या गोष्टीला तुम्ही एवढं सिरियसली घेणार हे खरंच मला माहीत नव्हतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, मला अजून एक जेव्हा आपण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतो समोरच्याकडून, तेव्हा मला अजून म्हणजे मी कुठेतरी बरोबर आहे. मीन्स एवढी अशी एनर्जी मिळते. आणि अजून म्हणजे असं वाटतं आपण नवीन-नवीन व्हिडिओज काढावं, नवीन एक्सपिरियन्स शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला काही ना काहीतरी फायदा होईल. कारण मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्येच सांगितलं आहे, मी व्हिडिओज बनवतोय हे फक्त व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स ह्याच्यासाठी नाही. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण माझ्यामुळे अनेकांना फायदा होईल, जे आज होतायत, जे मी बघितलंय. म्हणून हे फक्त YouTube व्हिडिओज आहेत अशातला भाग नाहीये. त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. एक प्लॅटफॉर्म मला तयार करायचा आहे, ज्यांनी सगळेजण एका प्लॅटफॉर्मवरती येऊ शकतात, काम करू शकतात, स्वतःचा विचार मांडू शकतात. कुठं भेटेल तुम्हाला या सगळ्या बारीक-सारीक गोष्ट तुम्हाला कोण सांगणार? कोण गाईडन्स देणार? कोणच नाही. म्हणून मी ते स्वतः नोटीस केलं आहे. मी जेव्हा मेहनत करत होतो, मी जेव्हा स्ट्रगल करत होतो, आजही स्ट्रगल करतोय, तर मला ह्या सगळ्या गोष्टी मला गॅप दिसतायत, की डायरेक्टली कोणी येऊन सांगत नाही. फक्त वरवरचं सांगणार, की तू असं कर, तसं कर, संपला विषय. म्हणून आपण 2026ला जे आपण एक टार्गेट सेट केलं आहे ते पूर्ण करायचं. आपण कोणाला आपल्याला काय प्रॉब्लेम्स आहेत, मला खूप प्रॉब्लेम्स आहे यात, कोण सपोर्ट करत नाही, रडत बसू नका आणि कोणालाही जाऊन तुम्ही तुमचं प्रॉब्लेम शेअर करू नका. कारण सॉल्व्ह करणारे कोणीच नाहीये. कारण कसं आहे बघा, अगर आंसू निकल आए तो खुद ही पहुंचिएगा, लोग पहुंचने आएंगे तो सौदा करेंगे. समजलं? म्हणून स्वतःचा अश्रू, जे प्रॉब्लेम्स आहेत ते ठीक आहेत, खूप कमी आहेत, की जे असे तुम्हाला बोलणार. म्हणजे 99% तर नाहीच आहे. फक्त 1-2% असेल जे असे तुम्हाला बोलणार, "तू हो पुढे, मी आहे." खूप कमी आहे. आणि ज्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे ना, जी बोलते, "तू हो पुढे, मी आहे." खंबीरपणे एकदम स्ट्रॉंगली तुमच्या मागे उभी आहेत, तर त्यांना कधीच तुम्ही सोडू नका. त्यांचा रिस्पेक्ट करा. कारण सगळ्यांच्या आयुष्यात अशी माणसं, अशी व्यक्ती भेटत नाही, मिळत नाही. सो हा व्हिडिओ मी इथंच एंड करतोय. तुम्ही तुमच्या टार्गेटवरती फोकस राहा, करिअरवरती फोकस राहा. असं कोणतंही काम करू नका, जे आपल्या आजूबाजूवाल्यांना, समाजाला किंवा आपल्या देशाला त्या गोष्टीचं नुकसान होईल. नथिंग ॲट द कॉस्ट ऑफ माय नेशन. आपल्या देशाविरोधात जाऊन, समाजाच्या विरोधात जाऊन काहीच करू नका. तुम्ही चांगलं काहीतरी करा. एक चांगलं नागरिक म्हणून आपल्याला या देशात राहायचं आहे, आपल्या समाजात राहायचं आहे. चांगलं नाव कमवायचं आहे. लोकांनी नाव घेतलं पाहिजे, "अरे बाबा, मस्त माणूस आहे, मस्त व्यक्ती मस्त आहे." म्हणून कोणाच्याही नादीला लागून तुम्ही काही पण करू नका. जे चांगलं तुम्हाला गाईडन्स देताय त्याचा तुम्ही ऐका. मी बोलतोय म्हणून सगळ्यांना तुम्ही हे करणार, नाकारणार किंवा कोणाचंच ऐकणार नाही, असं नाहीये. बी केअरफुल, स्वतःचं डोकं वापरा आणि बी अलर्ट. सो परत एकदा नव्याने आपण नव्या व्हिडिओसोबत भेटूया, नव्या विषयावरती भेटूया, ज्याने की तुम्हाला अजून फायदा होईल. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, हा व्हिडिओ हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये मी काढत आहे. कारण आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये पण अशी लोकं आहेत, जे मला बोलतायत, "तू हिंदीमध्ये कर." म्हणून ये वीडियो हिंदी में भी मैं निकाल रहा हूँ, आपको हिंदी में भी देखने मिलेगा. तो आप मेरे यूट्यूब चैनल पर जाइए, ये सेम आपको हिंदी में मैंने वीडियोज़ निकाली है, वो आप वहाँ पे देख सकते हो. सो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्यासारखे अनेक असे आहेत जे मोटिवेट होत आहेत, काही ना काहीतरी त्यांना करायचं आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. माझा एकच उद्देश आहे, अशा जे वंचित आहेत, ज्यांना काही सपोर्ट नाही आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजेत. त्यांनी पण काहीतरी त्यांच्या आयुष्यात नवीन केलं पाहिजेत, एक धाडस केली पाहिजेत, एक डेअरिंग केली पाहिजेत. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही तिकडे शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. तुमचे फ्रेंड्स असतील, फॅमिलीज असतील, त्यांना सांगा, बाबा शेअर करा हे व्हिडिओज. कारण तुम्ही इम्पॉर्टन्स सांगा त्यांना, की मी तुम्हाला ज्या गोष्टी बोलतो आहे, तुम्हाला किती फायदा होत आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने, कोणत्या नजरेने माझं व्हिडिओज तुम्ही बघतायत, हे तुम्ही त्यांना एक्सप्लेन करा. कसं आहे, हे बघा, जर मी मुन्नी आणि शीलाचं काहीतरी आणलं असतं,
तर सगळ्यांनी ते बघितलं असतं. मग बोलायची गरज पण लागली नसती की तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, ऑटोमॅटिक केलं असतं. पण रोज कुठून आणायचं त्यांना, शीला आणि मुन्नीला? सो तुम्ही हा व्हिडिओ प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप प्रेम द्या, असंच तुमचं प्रेम असू द्या. आणि आणि माझ्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही जे प्रतिसाद दिलात, जेवढं सपोर्ट केलात, जेवढं प्रेम दिलात, असंच प्रेम असू द्या. असंच प्रेम मला पुढेही लागतील, तुमची सपोर्ट लागणार आहे. तसंच हा व्हिडिओ मी इथंच एंड करतोय. लव्ह यू ऑल, लव्ह यू फॉर युअर सपोर्ट, फॉर युअर लव्ह. असंच माझ्या पाठीशी उभे राहा. आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा. जे जनावरं आहेत त्यांना तुम्ही मदत करा, त्यांच्याशी प्रेम करा, त्यांची काळजी घ्या. जी लोक जे स्टार्टअप्स करतायत, नवीन काहीतरी व्यवसाय टाकतायत, कोणताही क्षेत्र असू द्या, तिथं जाऊन त्यांना तुम्ही सपोर्ट करा, आवर्जून सपोर्ट करा. माणुसकी म्हणून तुम्ही त्या लोकांना तुम्ही सपोर्ट करा. स्टॉल्स असतील, बुटीक असतील. थँक्यू. परत एकदा भेटूया. लव्ह यू ऑल.